काय झालं? नाही बस झालं माझं. अरे वर्डीकर साहेब, मडकं गरम असेल तर थंड व्हायला त्याला थोडासा येळ लागतो. तो येळ तुम्ही द्यायला हवा. होईल होईल हळूहळू थंड. बरोबर आहे त्यांचं. तात्या तुम्ही एकदा बोलाल विहंगशी? मी बोलतो ना त्याच्याशी. विकास तो तात्यांचं म्हणणं ऐकतो. त्यांना बोलू दे त्याच्याशी. बर बोलतो मी त्याच्याशी. विहंगनी काय करायला घेतले काय कळना झालंय मला. आओ, कोणाशी बोलताय नक्की ते सांगा. म्हणजे आमच्या दोघींपैकी तुमच्याशी नक्की कोणी बोलायचं ते आम्ही ठरवू. नाही काही नाही, ते मी स्वतःशीच बोलत होतो. दिनकर, काय झाले सांग. काय केलं विहंगनी? अहो हे सकाळ धरणं फोन येत आहेत. कसले फोन? अहो तसं नाही, म्हणजे आता कस हे पहाय का जरा उसंत नाही. हा जय हरी. हा नमस्कार, बोला. होय करतो की कार्यक्रम. कधी हवा कार्यक्रम तुम्हाला? हा मग होणार तुम्ही सांगितलं ना तेव्हा होणार. हा फक्त एक काम करा, मला तुमचं नाव आणि पत्ता सांगा जरा. हा जरा थांबा. हा सांगा. हा 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 आलं लक्षात. मंदिराजवळ. हा हा जय हरी. हे समजा असं चाललंय, लोक वेडे झाले कार्यक्रम मागतायत आपला. समद्यांना विहंगाचा कार्यक्रम पाहिजे. हे पा डायरी पार भरून गेली माझी. इतकी मागणी वाढली आहे. देव पावला बघ. समधी त्याची करणी आहे म्हणायची. पण मग तू एवढा तोंड लटकावून का आलता? अहो नाही म्हणजे तसं नाही, म्हणजे मला कळ ना की या पठ्ठ्यानं तिकडे जाऊन अशी काय जादू केली की कार्यक्रमाला इतकी मागणी वाढली. अरे मग आनंदाचा विचार करताना चेहरा आनंदीच ठेवावा, म्हणजे समोरच्याला बिचकायला होत नाही. जाऊ दे आई, यांचंही असंच असतं. काय बी झालं ना तरी चेहऱ्यावर नुसते निवांत भाव. पर काय बाई होऊ द्या, तात्यांचं स्वप्न पूर्ण होतंय ना, त्याचा मला लय आनंद होतोय बघा. चला तर मग सगळ्यात आधी मला ही गोष्ट तात्याने सांगायला हवी, म्हणजे मग कार्यक्रमाचं नीट नियोजन करता येईल, तारखांची आखणी नीट करता येईल. हा मी निघायची तयारी करतो. चाल. आणि आल्यावरती ते माझ्या चेहऱ्यावर काय निवंत भाव असतात त्यावर बोलूया आपण. चांगलंय. बाहेरच्या पाखरांची किलबिल ऐकाय येळ काढला पाहिजे. चांगलं. तशी आपण पक्ष्यांची किलबिल ऐकतो, तशी आपल्या आई बापाच्या काळजातील धडधड सुद्धा ऐकली पाहिजे. आणि त्याचा अर्थ काढता आला पाहिजे की असं का होतंय. काय यंग? अजून बी राग गेला नाही म्हणजे तुमचा? वादळ चालूच आहे डोक्यात.
एखाद्या गोष्टीला मी विरोध केला तर एवढा काय वादळ निर्माण व्हायला पाहिजे? विरोध करण्याची पद्धत चुकीची होती विकास. आपण जरा समजून नको का घ्यायला? आपणच त्याला समजून घ्यायचं. त्याचा अंदाज घेत घेत आपणच वागायचं. पण आतापर्यंत वागलो आहे का मी तसा? वृक्षपणे वागलो कधी त्याच्याशी? कधी विरोध केला का? सांग ना मला. अरे तू तसा वागत नाहीस विकास, पण आता तो मोठा होतोय, त्याची स्वतःची काहीतरी मतं आहेत. आता मधल्या काळात तो बराच बदललाय, अजूनही बदलतोय. हे बघ, तो हे सगळं का करतोय ह्याचा आपण विचार करायला हवा ना. तात्या, मी सगळ्याचा विचार करतोय म्हणून शांत आहे. मी आत्ता बाबाला काही बोललो ना तर बाबाला, आईला, श्वेताला सगळ्यांना वाईट वाटेल. म्हणून मी काहीच बोलत नाहीये. याचबरोबर तुला बोलणारा बाबा आहे आणि त्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे याचा पण विचार कर. तू घरातून निघून गेल्यावर त्यांनी किती रात्री तळमळत काढले असतील. त्याच्या कितीतरी कामांमध्ये तू डोकावला असशील. जेवता जेवता तुझ्या नावानं कितीतरी खास त्यानं बाजूला काढून ठेवले असतील. या समजाचा विचार कर. तात्या, तुम्हाला काय म्हणायचंय ते सगळं कळतंय मला. पण तुम्हीच मला सांगा ना, माझं काय चुकतंय? मी काही वाईट वागतोय का? की आपल्या कलेची साधना मी बाबाच्या विरोधात जाऊन करतोय हे चुकतंय माझं? तात्या, मी नाराज आहे ते बाबा मला बोलला म्हणून नाही. त्याने तुमचा अपमान केला तात्या. आणि या गोष्टीचा मला काल जितका त्रास होत होता ना तितकाच आजही आत्ताही होतोय. मी जितका विचार करतोय ना तितका त्रास वाढतोय माझा. मी विसरलो, तू बी विसर. याच्यामध्ये समजायचं भलं आहे. तात्या, बाबाने तुमचा आणि आपल्या कलेचा दोघांचाही अपमान केलाय. तुम्ही विसरू शकता, मी नाही विसरू शकत. त्याने या केलेल्या अपमानासाठी आधी तुमची माफी मागायलाच हवी. मी त्याची माफी मागू? जे काय बोलायचं होतं काल मी त्याच्याशी बोललो आणि तू परत म्हणत असशील की मी त्याची जाऊन माफी मागू, तर ते शक्य नाही. असं म्हणत नाहीये मी. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे जे काही झालं त्याच्याबद्दल एकदा त्याच्याशी बोल मोकळेपणाने. जे काय बोलायचं होतं काल सगळ्यांसमोर बोलून झालंय. विषय संपला. आणि आज परत त्याच्याशी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न केला, करतोय. पण तू जर म्हणत असेल की माझा अप्रोच कसा चुकला हे त्याच्या समोर जाऊन सांग, तर ते शक्य नाही. हे बघ काय, ते सगळं त्याच्या चांगल्यासाठीच करतोय ना. त्याचं चांगलं करिअर व्हावं, समाजात त्याचा मान वाढावा, एवढी अपेक्षा असेल तर त्यात काय चुकलं माझं? पण माझ्या मुलानं साडी नेसून लटकत मुरडत लोकांसमोर नाचलेलं मला आवडणार नाही. मी ते खपून घेणार नाही. मला कुणीही समजवण्याचा प्रयत्न करू नका आणि माझ्याकडनं कसल्याही तडजोडीची अपेक्षा करू नका. आणि बाबाला त्याच्या स्वाभिमानाशी तडजोड मान्य नसेल ना, तर मग मी सुद्धा माझा स्वाभिमान नाही मोडू शकत. बाबाने आधी तुमची माफी मागावी, मगच मी त्याच्याशी बोलेन. बरं का किशा, असं करा, डिंकाचा लाडू करा आणि रोज सकाळच्याला खात जा. का हो मालक? नाही काय, त्याच्यामुळे तुझ्या बोटामध्ये, तुझ्या हातामध्ये, तुझ्या मनगटामध्ये जरा जोर येईल. अरे मालिश करतोय का गुदगुल्या करतोय? हा, जरा जोर लाव की.
मालक आता बघा. अरे अरे हो हो, काय बैल चिपतोस का काय? जरा हळू. मालक मालक या दमे करी, जरा दम कमी आणि काम जास्ती करा. बोला. अहो मालक, बातमी लय गडबड गुत्त्याची आहे. तुझ्यासारख्या सपाट पायाच्या माणसाकडनं दुसऱ्या अपेक्षा काय असतील? हा, तुला बघितलं माझ्या लक्षात आलं की बातमी काहीतरी गडबड गुत्त्याचीच असणार. उचकाटा तोंड. अहो मालक, तो दिन्या मुंबईला तात्यांना भेटायला गेलाय. कशाला गेलाय माहितीये का? काल दिनकर बाबा माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला दृष्टांत दिला की ते मुंबईला का गेलते ते, फक्त आता आठवत नाही. काय सांगता? अरे भुसनाळ्या, काय पण नग भरल्यात एक एक माझ्याकडे. अरे बातमी सांगायच्या येळाला कुणी कसली घालतोयस? बातमी सांग की. अहो मालक, त्या यंगला मुंबईत कार्यक्रम लय भेटायला लागल्यात बारुडाचं. आणि तो दिन्या ते कार्यक्रम कसे करायचे हे ठरवाय गेलाय तिकडं. असं? अरे मग ही गडबड गुत्तेची बातमी नाही. ही तर गडबड गुत्ता सोडायची बातमी आहे. एक काम करा, आपल्या वकिलाला फोन करा आणि कागदपत्र तयार करायला सांग. अहो मालक, मागच्या वेळीच तोंडावर पडलेलो, आता परत. अरे नीट ऐकून घे की भुसनाळ्या, या टायमाला त्यांना सांगायचं की कागदपत्रात तात्याच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणायचा आहे. घुसलं का डोसक्यात? अविश्वास ठराव? अहो पण मालक, एक ट्रस्टी आहे की त्यांच्या ताब्यात. तू फक्त सांगितलं तेवढं काम कर जा. ठीक आहे. आता तुमच्या राजाला कसा खोपच्यात घेतो ते बघतच राहा तुम्ही तात्या साहेब. मी आले. हं? अरे दिनकर, जरा दमानं दमानं, हळू 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 घे, हळू हळू घे. हो तात्या, जी बातमी सांगाय मी इथे आलोय ना, ती बातमी जितकी महत्वाची आहे की थांबा, मी पाणी पितो घटाघटा आणि मग बातमी सांगतो पटापटा. हो, ते बातमीचं जाऊ दे, आधी मला सांग, घरची समधी कशी आहेत रे? सांगतो, सगळे एक नंबर आहेत, एकदम एक नंबर. आणि ही बातमी जशी ऐकली की नाही सगळ्यांनी, सगळे अजून खुश झाले. आता एवढं सगळं सांगितलं तरी बातमीपासून ढळत नाही हो. बर सांग सांग सांग. तात्या, अहो मला घाईत यावं लागलं कारण नुसते फोनवर फोन चालू आहेत आपल्या कार्यक्रमासाठी. काय सांगतोस काय? लय जोरदार बातमी आणली. अहो त्यांनीच एकदम मोजनदार कामगिरी करून ठेवली. त्यामुळे समजांचं एकच रेट, आम्हाला विहंग भाऊच पाहिजे, आम्हाला विहंगरावच पाहिजे. विहंगरावांना लय डिमांड आहे मार्केटमध्ये आता. काय सांगतोस काय? वार ये पठ्ठे, वा, नुसता धुरळा उडून दिलाय. एकदम वजनदार खबर आणली. वा वा वा. नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तात्यांचा संकल्प पूर्ण करायचा. हा ते तर आहेच की. म्हणून तर मी आता एक काम करणार आहे, मी लगोलग समध्यांना संपर्क करतो आणि यांना कार्यक्रमाचं एक वेळापत्रक आखतो, म्हणजे गोंधळ उडणार नाही. मग काय वाजव येत दणका, होऊन जाऊ देत कार्यक्रम. चालेल. विहंग यापुढे कुठलाही कार्यक्रम करणार नाही.
त्या दिवशी विहंगाला सांगितलं, आज सगळ्यांना सांगतो, विहंग नीट ऐक. या पुढे तू कार्यक्रम करणार नाहीस. इज दॅट क्लिअर? शंकर भाऊ, कोणी काही म्हणालं तरी आपल्याला कार्यक्रमाची सुपारी वाजवायचीच आहे, त्यामुळे तयारीला लागा. विहंग विकास, विकास प्लीज प्लीज, तुझं म्हणणं मी शांतपणे सगळं ऐकून घेऊ. नाही, माझं असं म्हणणं नाहीये. मी फक्त एवढंच म्हणते की आत्ता इथे आपण शांतपणे बोलूया का? शांतपणे याला प्रत्येक पद्धतीने सांगून झालं, शांतपणे सांगून झालं, प्रेमानं सांगून झालं, गोंजारून झालं, पण रस्त्यावर बायकांसारखा नाचत मुरडत नाचलेलं मला चालणार नाही. आई, एखाद्या केसविषयी आपल्याला अर्धवट माहिती असली की निकाल लावणं चुकीचं असतं. मग तसंच ज्या कलेविषयी आपल्याला माहितीच नाहीये त्याच्या निकालापर्यंत येऊच नाही ना, किंवा बोलूच नाही. विहंगा, तू मला शिकवतोस? हळदीकर साहेब, आपल्या मुलाच्या हातचं साधं खेळणं सुद्धा आपण पायदळी तोडवत नाही कधी. इथं तर तुमच्या लेकराची श्रद्धा आहे, आस्था आहे, ती अशी आदळून फोडू नका. यांच्या रक्तामध्ये आता इथं सरस्वतीची प्रतिष्ठापना झालेली आहे. साक्षात सरस्वती इथं याचं बोट धरून निघाले हो. त्यामुळं हा शिखरापर्यंत जाणार. त्याला बघताना एक दिवस अशी मान उंच होईल तुमची की तुम्हाला याचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. मला काही अभिमान वाटणार नाही. या अशा फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवल्यानं मला आवडणार नाही. मी तुम्हाला हव्या त्या गोष्टी याच्या डोक्यात भरवल्यात. काय अर्थ नाही याला. आयुष्याची माती करणाऱ्या भारुडापेक्षा यांनी कोर्टाच्या पायऱ्या जरी झाडल्या ना तरी मला चालेल. पण तुमच्या सोबत आणि तुमच्या त्या थिल्लर साथीदारांबरोबर राहून यांनी ते भारूड केलेलं, बायकांसारखं नाचलेलं मला आवडणार नाही. आई, तात्यांचा आणि दिनकर भाऊंचा अपमान होतोय आणि त्यांचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. बाबा प्लीज नको ना, प्लीज. माझा अधिकार ठरवण्याचा अधिकार फक्त मला आहे. आणि तू कार्यक्रम करायचा नाही ही रिक्वेस्ट नाही, माझी ऑर्डर आहे.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.